हे स्कॅनर आहे, या स्कॅनर स्कॅन करायचं आणि झालो पण चलो. हा सिंगापूर ट्री टॉप वॉक जो आहे त्याच्या आधार लोकांनी इकडे येऊन साफसफाई ठेवली पाहिजे. कुठेही कचरा करता कामा पूर्णपणे चौपाटी पाहू शकतात. पूर्ण आपली कोस्टलाईन इकडे. पण पब्लिककडे एवढा आवाज करते ना, आता काय सांगू तुम्हाला. थोडंसं हळू बोला. आय नो आता ते मी बोललो अमुचा एक पॉईंट आहे पावसात काय, पण मला असं वाटतं की त्यांनी पण हा विचार केला. सूर्यवरती आला बघा. बाहेर जाताना बारकोडची गरज नाही, कारण जो आतमध्ये येईल तो बारकोड सकटच येणार आहे फॉर शुअर. आता बाहेर जायला किती टाईम लागतो बघा. सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम मुंबई. आज तारीख आहे 9 एप्रिल आणि वाजले बरोबर सकाळचे 5:45. नाही आम्ही कुठेही बाहेर जात नाही लॉंग राईडला. आम्ही गावी पण जात नाही आहे. सकाळ सकाळचा बाहेर पडतो आपण फिरायला मुंबईमध्ये. BMCने हल्ली जे ओपन केलं आहे एलिव्हेटेड नेचर ट्रायल, तेच आपण पाहायला जाणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपली स्लॉट आहे सकाळी 6ची. एक तासाची स्लॉट असते. आपण कसं बुक करायचं, कुठे बुक करायचं, सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर व्लॉगला पुढे मग नक्कीच पहा. आता कसं 5:50 आलेले आहेत आणि फक्त 10 मिनिट राहिले आपला 6 वाजता तिकडे स्लॉटसाठी निघूया आपल्या गाडीवर. जास्त नाही, 5-10 मिनिटांतर आहे आपल्या बाईकवर त्यासाठी. आणि बाबू इज ऑल सेट आणि बाबूने पण एकदम जंगल वॉकसाठी जंगलसारखे कपडे घातलेत, टायगर कपडे. चला. आणि हा आमचा अजून टायगर. चला किती आहेत बघा, 1 2 ही त्यांची आई आहे आणि ह्या 3 आणि अजून कुठे चौथा. हा आणि तो चौथा. फुल फॅमिली आहे. आमच्याकडेच असते ती. ही वाली जी आहे ना एवढी होती तेव्हा आली होती, आता हिला 4 पोरं झाले. विचार करा. ही ॲक्च्युली तो ही आली होती फ्रॉम बाहेरूनच. आम्हीला पाळलं नव्हतं, बाहेरून आली होती आणि आमच्याकडे राहिली मग ती. चला टाईम वेस्ट न करू आपण सुरू करू. चला मी निघूया आपण पटपट. तर मंडळी बरोबर 6:05 झालेत आणि आपण येऊन पोचलो आहोत. आपल्या इकडून आतमध्ये जायचं आहे. या साईडला आहे बाणगंगा आणि इकडे आपला आहे हँगिंग गार्डन, कमला नेहरू पार्क आणि म्हातारी सपोर्ट या साईडला. बरोबर इकडे हा बोर्ड लागतो, परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजचा चौक आहे. त्याच्या आपलं जायला आतमध्ये हे बघा इकडे हा वाला बोर्ड लागतो, मलबार हिल्सचा BMCचा. जाऊया आतमध्ये. चला. स्लॉट सकाळी 6 वाजता म्हणून आपण इकडे बाईक पार्क केलेलं आहे इकडे, पण नंतर आय थिंक अलाउड नसेल. आपली गाडी आपण इकडे पार्क केली आहे. बायको आणि बाबू ऑल सेट टू गो. चला. आणि इकडे मठ आहे स्वामी श्री गगनगिरी महाराजचं. हे बघा इकडे. आपण जाऊया आता खाली. आणि ॲक्च्युली इकडून तो वॉक सुरू होत नाही, वॉकचं एंट्रन्स पुढे आहे त्या साईडला. पण जो एंट्रन्सकडे जायचे रस्ता एक नंबर आहे. आणि मी सकाळी यासाठीच बुक केलं की आपल्याला मस्तपैकी नेचरचा आवाज, चिमणी पाखरं जे आहे त्यांचा आवाज आपला ऐकायला मिळेल त्यासाठी. आणि मस्त लायटिंगमध्ये एकदम खूप छान वाटेल त्यासाठी. हां एक नंबर वाटतं. तर आपण ऑनलाईन बुक केलं होतं ना, तर ऑनलाईन बुक केल्यावर आमच्या तिघांचे असे 3 बारकोड आले. हे बघा मोबाईलवर पण येतात आणि ईमेलवरसुद्धा येतात. हे बघा ह्याला म्हणतात निसर्ग उन्नत मार्ग एलिव्हेटेड नेचर ट्रायल. हे बघा हे आहे आपलं BMCचं. इकडे तिकडे तुम्ही तिकीट बुकू शकतात. हे स्कॅनर आहे, या स्कॅनर स्कॅन करायचं आणि इकडे तुम्ही ऑनलाईन इकडे बुक करू शकता. 25 रुपये तिकीट आहे फॉर इंडियन आणि 100 रुपये फॉर फॉरेनर. प्राऊड टू बी इंडियन. पण मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही तिकीट ऑनलाईन बुक करा आधी, इकडे येऊन बुक करू नका. कारण कसं असतं ना, इकडे ऑलमोस्ट सर्व स्लॉट फुल आहेत त्यासाठी. तर हे आपल्याला स्कॅन असं करायचं. वरती करा असं. हां थोडा वरती करा. अरे माझं फिरतच आहे. स्क्रीन लॉक खोला ना. हां वर खाली करा. हां झाले का? जाऊ. एक स्कॅन झालं तर झालेलं आहे. आता हा 3रा स्कॅनर माझा आहे. अमोन बाबू गेलेले आहेत. 3रा स्कॅनर माझा आहे. फक्त वरती ठेवायचं असं हलवायचं बघा. झालो पण चलो. चल हळू बाबू हळू बोलायचं जरा, हळू बोलायचं. तर इकडे आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. ह्याला म्हणतात एलिव्हेटेड नेचर ट्रायल किंवा जंगल वॉक म्हणू शकतात. आणि हे सर्व जे लोक जात आहेत ना, ते सकाळी 5च्या स्लॉटचं होते, फर्स्ट स्लॉटचे होते ते तसं ते. आणि सध्या कसं अंधार आहे ना, साईडला मस्तपैकी लाईटिंग केलेलं आहे. इकडे हे गुलमोहर झाड आहे या साईडला, इन्फॉर्मेशन. आणि ह्याला तुम्हाला सांगितलं आहे एलिव्हेटेड नेचर ट्रायल, निसर्ग उन्नत मार्ग म्हणतात. आणि हा जो नेचर ट्रायल आहे ना, हा सिंगापूर ट्री टॉप वॉक जो आहे त्याच्या आधारित, म्हणजे त्याच्या इन्स्पायर होऊन आपला हा वॉक त्यांनी बनवलेला आहे. खूप छान.
आणि हा 485 मीटर लाँग आणि 2.4 मीटर वाईड आहे. हा प्रोजेक्ट ॲक्च्युली होता 22 करोडचा, पण ते टॅक्सेस आणि GST वगैरे लावून झाला आहे 25 करोडचा. आणि एवढा मोठा खर्च केला आहे, तर मला असं वाटतं लोकांनी इकडे येऊन साफसफाई ठेवली पाहिजे. कुठेही कचरा करता कामा नये. खाऊचे पॅकेट म्हणा किंवा बिस्किटचे पॅकेट म्हणा ना, इकडे आतमध्ये अलाउडच केले नाही पाहिजे. म्हणजे इकडे कचरा होताच कामा नये. कारण आपल्याला ती घाण सवय आहे सर्वकडे कचरा करायची, त्यासाठी आणि काय नाही. तर जेवढं आपण हे सांभाळू, आता BMC करते एवढा पैसा खर्च करून ना, ते आता सांभाळणं आपलं काम आहे त्यासाठी. आता तुम्ही पाहू शकतात ना, फुल ऑन असं जंगलचाच फील येतो, खरोखर म्हणतो तुम्हाला. छान असे बर्डचे वगैरे आवाज ऐकायला मिळतात आणि पूर्णपणे 2 साईडला जंगल आणि आपण मधून वॉक करतो. हे बघा या साईडला पूर्णपणे हा वाला जो कॉन्सेप्ट बनवला आहे ना, तो माणसांना नेचरशी जोडण्यासाठी हा बनवलेला आहे. थोडा नेचरवर राहिलेला कधी चांगला त्यासाठी. काय आवाज येतो आहे, म्हणजे शांतपणेमध्ये ना तुम्ही आवाज फक्त ऐका, खरोखर. तर मला अमू एक पॉईंट म्हणाली की पावसामध्ये ह्याचं काय होईल, कारण हा पूर्ण मला लाकडाचा आहे ना, पावसामध्ये खराब होईल की नाही हे थोडंसं मला डाऊटफुल आहे. पण ऑफकोर्स एवढा 22 करोड 25 करोड खर्च केला आहे, मग काहीतरी विचार केला असेल फॉर शुअर या बाबतीत. पण ही गॅरंटीच आहे. हा बघा, इकडून तुम्ही पूर्णपणे चौपाटी पाहू शकता. पूर्ण आपली कोस्टलाईन आहे इकडे. मी असं म्हणेन हे एकदा तरी आपल्या दक्षिण मुंबईमध्ये जेवढे लोक राहतात ना, त्यांनी विजिट केलंच पाहिजे. ऑफकोर्स बाहेरच्यांनी केलंच पाहिजे, पण दक्षिण मुंबई लोकांनी तर गॅरंटी केलंच पाहिजे फॉर शुअर त्यासाठी. ॲक्च्युली आय एम एन्जॉईंग इट. आणि मी असं म्हणेन ना, सकाळचा घ्या किंवा थोडं संध्याकाळ लेटचं घ्या, म्हणजे तुम्हाला लाईटिंग वगैरे पाहायला मिळेल. थोडंसं हवा वगैरे पण चांगलं असेल त्यासाठी. कारण दुपारचं तर गॅरंटी ऊन असणार फॉर शुअर. हां, थंडी बिंडीमध्ये पुढे लेटर तुम्ही आरामात दुपारचं वगैरे पण घेऊ शकता. सध्या तरी दुपारी बाबा प्रचंड प्रमाणात ऊन असतं आणि काय नाही. हा खाली जंगल सॉलिड आहे रे. हा बघा पुढे पण संग मस्त एक नंबर आहे. आणि ते बघा ते कशावर उभं केलं आहे ते. हे बघा एशियन कोयल असं इन्फोमध्ये मी दिलेलं आहे. ते चांगली गोष्ट आहे. ओके हा ओचा आहे. आवाज आहे आवाज. मी असं म्हणेन तुम्हाला ना, सकाळचं तुम्ही येत असेल ना, फोटो आणि तिकडे हा स्नेक पण आहे, बफ स्प्रेड सील बॅक. हा बघा इकडे लोकांचा आवाज थोडा आहे. म्हणजे मला एक गोष्ट सांगेन मी इथे ॲक्च्युली, म्हणजे आपण सकाळचं कशाला येतो की आपण असे चिमण्यांचे म्हणा किंवा पाखरांचे म्हणा, हे सगळ्याचा आवाज ऐकायला. पण पब्लिककडे एवढा आवाज करते ना, तर काय सांगू तुम्हाला. थोडंसं हळू बोला. आय नो बोलायला पाहिजे, थोडंसं हळू बोला. माझं एवढंच म्हणणं आहे आणि काय नाही. असं चाव 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 चालू होतं. व्हाईट थ्रोट किंगफिशर हे बघा इकडं. हे बघा, हे पूर्णपणे इथून बघा आपलं चौपाटी दिसते इकडून. आणि लोक चालतात ना, तसं हलतंय असं हलतंय. कारण बरोबर आपण त्या मेन पॉईंटला कोणाच ठेवू, आम्ही लोक हलतं माहिती आहे. चालतं लोक हलतात. सॉरी हातीच म्हणतो, म्हणजे लोक चाल किती चालतं. लोक बीज घालतो. हे असे मध्ये मध्ये इन्फो येतात, आता नक्कीच वाचा. पूर्णपणे सांगितलेलं आहे. सायंटिफिक नेम काय, फॅमिली काय आहे, फीचर काय, सर्व. आय थिंक इकडे आता आपला आला एंड पॉईंट या साईडला. हे बघा, हा इकडून परत असं पूर्णपणे युटर्न मारून आपण बॅक टू आपल्या एंट्रन्सला. हे बघा, इथून पूर्णपणे आपले स्कायलँड दिसते बघ छानपैकी. संपला मग पुढे युटर्न आहे. हां तेवढंच आहे. येस, पण छान वाटलं मग. हे वरती आपलं मलबार हिल आहे या साईडला. हो ना, मग तिकडे चालतो ना आपण असं हँग गार्डन वगैरे या साईडला पूर्णपणे. हां
इंडियन आल्मंड असं पर युटर्न म्हणून आपण बॅक टू आपल्या एंट्रन्सला. आवाज आहे का तर प्राण्यांचे आवाज कमी, पक्ष्यांचे आवाज कमी, पब्लिकचे आवाज असतात. हां तर आता ऑलमोस्ट या पॉईंटला येईपर्यंत हाफ अन आवर लागतात. तुम्ही थांबत फोटो काढत आलात ना तर मॅक्स टू मॅक्स हाफ अन आवर ठीक आहे, इनफ आहे ॲक्च्युली. मी असं म्हणेन तुम्हाला. पहिला स्लॉट असतो सकाळी 5 वाजता आणि शेवटचा असतो रात्री 8 वाजता. तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायला लागते. तुम्हाला मी इकडे वेबसाईट पण डिस्क्रिप्शन दिलेले आहेत, तिकडे जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला बुक नाव वगैरे करून तुम्ही आरामात ते बुक करू शकता. त्याचं काही टेन्शन नाही आहे. 25 रुपीज आहे फॉर इंडियन आणि 100 रुपीज फॉर फॉरेनर. आणि स्लॉट एक तासाचं असतं. सकाळी 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 असं असतं. आणि एका स्लॉटमध्ये फक्त 200 माणसं अलाउड असतात. सध्या हे नवीन ओपन झालं, आय थिंक 30 मार्चला ओपन झालं. त्यामुळे काय म्हणतात त्याला, त्यामुळे खूप गर्दी आहे, खूप लोक येतात. मग स्लॉट तुम्ही आधीच बुक करून ठेवा. म्हणजे असं व्हायला नको की तुम्ही इकडे याल आणि बुकिंग करायला जाल आणि मग मिळणार नाही, असं होता कामा नये. तर ऑनलाईन बुक करा आणि इकडे तुम्ही येऊ शकतात. मग त्या हिशोबाने तुम्हाला टायमिंग ॲडजस्ट करा त्यासाठी. कारण तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला स्लॉट मिळणारच नाही. कारण मी आजचा सकाळचा 6चा स्लॉट मंडेला बुक स्लॉट, म्हणजे बुधवारचा मी सकाळी 6चा स्लॉट बुक केलं आहे ऑन मंडे त्यासाठी. कारण लगेच बुकिंग होऊन जातं. कारण आता कसं वेकेशन पण आहेत मुलांचे, त्यासाठी मुलांना सर्वांनाच ॲक्च्युली हे थोडं आकर्षित करतं. कारण नवीन त्यासाठी. आणि मी असं म्हणेन की आपण, तुम्ही, मी, आपण हे जपलं पाहिजे. हे नेचर जपलं पाहिजे. कुठे घाण करू नका प्लीज. खाऊच्या गोष्टी तर आणूच नका. जे काय खायचं पाहिजे तर बाहेरच करा. आणि इकडे आजूबाजूला ना पाणीपुरी, भेलपुरी, वडापाव वगैरे काय स्टॉल लागता का म्हणे, ते पूर्ण वाट लागेल आणि काय नाही. त्याची पूर्ण काळजी घ्या. कारण ऑलमोस्ट 25 करोड ह्याला खर्च केलेला आहे त्यासाठी. आता ते मी बोललो अमुक एक पॉईंट आहे पावसात काय, पण मला असं वाटतं की त्यांनी पण हा विचार केला असेल किंवा काही ना काहीतरी विचार केला असेल. जेवढं बांधलं तर विचार केला की पावसामध्ये खराब होतं कारण पूर्ण लाकडी आहे त्यासाठी आणि काय नाही. हां सर्व लाकडी त्यासाठी. आमू म्हणते हा वाला जो असतो ना तो पूर्ण पिकअपचा हे वाटतं, मोराचा फेदर तो फुलतो ना तसं वाटतं पूर्णपणे. फुलोरा सॉरी. समजा तुम्हाला संध्याकाळी 5चा स्लॉट पाहिजे असेल आणि तुम्हाला मिळत नसेल आणि तुम्ही 5 वाजता इकडे साऊथ मुंबईला मग दक्षिण मुंबईला येत असाल तर काय करणार, तुम्ही 6-7चा वॉटरचा स्लॉट असेल तो तुम्ही बुक करा. आणि लवकर आल्यावर ना तुम्ही असं फक्त आपल्या मुंबईमध्ये लाईक दक्षिण मुंबईमध्ये स्पॉट नाही आहे फिरणार का, खूप स्पॉट्स आहेत. लाईक चौपाटी आहे बाजूला, फूड हँगिंग गार्डन आहे, म्हातारीचा बूट आहे, लेफ्टला बाणगंगा आहे आणि बाणगंगेजवळ बरेच मंदिरं आहेत. स्पॉट भरपूर आहे तिकडे. तुम्ही अख्खा दिवस आरामात इकडे घालू शकाल. इतके स्पॉट आपल्या दक्षिण मुंबईमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हा स्पॉट तुमच्या हिशोबाने सकाळी 5 ते रात्री 8च्या दरम्यान तुम्ही कधी बुक करू शकता. तसं आहे ते. आता आपण परत जाऊया बॅक टू आपल्या एंट्रन्सकडे आणि काय नाही. फक्त एवढंच पुन्हा सांगेन, असं म्हणेन सकाळी 5 किंवा 6 किंवा 7चा स्लॉट बुक करा आणि संध्याकाळी राईट ऑलमोस्ट 6 वाजता 7 वाजता 8 वाजता बुक केलं ना थोडं सुकून मिळेल तुम्हाला आणि काय नाही. कारण उन्हाचा त्रास होणार नाही त्यासाठी. बाकी जरा पब्लिक जास्त असेल आणि बाकी मी सर्व पब्लिकला हेच सांगेन की जरा सॉफ्टली बोला. मी पण सॉफ्टली बोलतो, जरा सॉफ्टली बोला. ग्रुपमध्ये आले की लोक नुसते बोलत सुटतात. आपण ज्या गोष्टी इकडे येतो आहे, जे नेचर पाहायला म्हणा किंवा पक्षींचा आवाज ऐकायला म्हणा ना, हे पूर्णपणे हरवून जातं आणि काय नाही त्यासाठी. तो तुम्ही म्हणा असाल की मी पण बोलतोच आहे, पण मी ॲक्च्युली खूप सॉफ्टली बोलतो आणि काय नाही त्यासाठी. तर हे इकडे आपल्याला एक साहेब भेटले. आपलं नाम काय? फजल साहेब भेटले. त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. प्लस त्यांनी खूप छान छान फोटो पण काढले. ते बघा आता ते पाठवते. केरलामध्ये ओके. आप केरला से यहाँ पे देखने को आए थे मुंबई. और मराठी येतो सगळ्यांनी येतो. हाँ वेरी नाइस. अच्छा है. हम लोग जाके रामेश्वरम जाके बाइक पे दो. हाँ हम लोग रामेश्वरम जाके आए थे, मैंगलोर गए थे. ओके. तर ते आपलं फोटो काढले तर पैकी पाठवतात आपल्याला. आता तिकडे सूर्य आला बघा वरती आणि ॲक्च्युली सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला इकडे खूप छान वाटतं. काय बघा पूर्ण. हा बघा आता सूर्यवरती आला बघा. मी असं म्हणेन इकडे आहे ना सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिलं आहे. खूप छान वाटतं. हां खूप छान वाटतं बघा. हां आणि पाखरं गेली बघा. सही आहे. तर त्याची साहेब भेटले होते ना आता आपल्याला, तिने फोटो काढला आपला. ते असतात क्रॉफर्ड मार्केटलाच आणि त्याचं अकबर ट्रॅव्हल्समध्ये ते कामाला आहेत. ते आहेत फ्रॉम केरला आणि त्याला मराठी खूप छान येतो. असंच पाहिजे, मराठी हे सर्वांना यायलाच पाहिजे फॉर शुअर. इकडून जाताना का वाटत नाही कारण की उतरण आहे, पण परत बॅक टू एंट्रन्स जायला ना तो दम लागतो कारण थोडं चढण आहे त्यासाठी. मंडळी इकडे पुन्हा आलो होतो मी हायपरला शूट करायला. 7 वाजलेले आहेत. तुम्ही टायमावर नाही गेला तर सिक्युरिटी वगैरे येते.
शिट्या मारत मारत सर्वांना मग बाहेर काढते. तर शिट्या मारून बाहेर काढण्यापेक्षा आपण स्वतःच गेलं कधी चांगलं. त्यासाठी हां हायपरलॅप्स तुम्ही माझा इंस्टाग्राम ID sandy_wind नक्कीच पहा, चेकआउट करा. हात दुखला रे पूर्ण ह्या ट्रायलचा. मी हायपरलॅप्स घेतला रे बाबा, हालत खराब झाली सिरियसली. चलो सर, थँक्यू. हां चल बाय, थँक्यू. येस येस. सॉरी. नो प्रॉब्लेम. खूप मजा येते, खूप मजा आहे. चला मग मंडळी, इकडे आता ब्लॉग आपण एंड करू. पण ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नक्कीच सांगेन इकडे एकदा तरी भेट द्या, खूप छान आहे. पण परत सांगेन सकाळचं किंवा संध्याकाळचंच या, मस्त वाटेल तुम्हाला फॉर शुअर. मस्त जंगल वॉक छान आहे. फक्त एवढंच की आवाज करू नका, थोडासा हलका आवाज करा आणि काय नाही. म्हणजे लोकांना त्रास होता कामा नये, इकडचा नेचरला त्रास होता कामा नये. आणि खाऊ वगैरे जे असतं ना, आणि इकडे खाण्याचे पदार्थ वगैरे आणू नका आणि काय नाही त्यासाठी. आणि तिकडे पण बाहेर पडायला पण आपल्याला तो दाखवायला लागतं बारकोड. आता ही गर्दी आहे जायला आणि ही गर्दी आहे यायला. नेक्स्ट स्लॉटचे किती वाजले तर मग 7 वाजून गेले, 7:02 झाले असं बघा. म्हणजे आपण टायमावर निघालो, असं नॉट की खूप लेट झालं, आपण टायमावर निघालो, टेन्शन नाही. आता या एंट्रन्सला तुम्ही बारकोड ठेवला बरोबर आहे एंटर करायला, पण बाहेर जाताना बारकोडची गरज नाही. कारण जो आतमध्ये येईल तो बारकोड सकटच येणार आहे फॉर शुअर. आता बाहेर जायला किती टाईम लागतो बघा, कारण हां क्राऊड पण पाठी झाला आहे. हा बघा किती क्राऊड झाला आहे पाठी. तर आपण आलो आहे बाहेर, तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना काउंट पाहिजे. आता जेवढे आतमध्ये लोक गेली तेवढी बाहेर येणारच ना, आणि आत्म सिक्युरिटी फिरतोच आहे पहिली गोष्ट म्हणजे तसं पाहायला गेलं तर. आणि कोण आतमध्ये राहिलं अजून 1 तास अडवू नका, काय माहिती आता. नाही पण आत्म सिक्युरिटी फिरतोय आहे तसं बघायला गेलं तर. आता तो कसा येतो 15 मिनटं आधी येतो. 15 मिनटं आधी येणं म्हणजे काय त्या स्लॉटचा माणसं आहेत, त्यांना बाहेरच काढणार ना, तसं येतो ते बरोबर आहे. हां हां निघताना ते स्कॅनरची गरज नाही. ठीक आहे असो, जे काय आहे ते आहे. मग कसं वाटलं? छान वाटलं, सकाळ सकाळ मजा आहे. हां उन्हात तर खूप कंटाळा येईल, कारण प्रचंड प्रमाणात ऊन असतं. वन टाइम विजिट आहे फॉर शुअर. खूप सुंदर आहे आणि बहुत आहे. पण तुम्हाला पावसाचं टेन्शन आहे. हां तर पाऊस जेव्हा पडेल तेव्हा माहिती पडायची आपल्याला. एवढं सुंदर बांधलं आहे. हां खूप छान बांधलं. तर आता काय करू आपण, आता ब्लॉगकडे एंड करू. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा आणि नक्कीच कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं. चला.